नमस्कार. आज आपण घरच्या घरी सॉल्टेड बटर बनवणार आहोत. सॉल्टेड बटर म्हणजे काय? मीठ घातलेलं लोणी, अजून काही नाही. जे आपण बाजारातून सॉल्टेड बटर आणतो त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह घातलेलं असतं, शिवाय त्याच्यात भेसळीची शक्यता असते. त्यामुळे घरच्या घरी शुद्ध लोण्यापासून बनलेलं सॉल्टेड बटर आज तुम्हाला मी दाखवते. नेहमीप्रमाणे साईचं दही लावून लोणी काढून घ्यायचं आहे. दुधाच्या साईपासून लोणी कसं काढायचं ह्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पहिल्या कमेंटमध्ये देईल. आता ह्या लोण्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे. साधं मीठच टाकलेलं आहे, कोणतं सैंधव मीठ वगैरे टाकलेलं नाहीये. आणि ते मीठ व्यवस्थित लोण्यामध्ये मिसळून घ्यायचं. लगेच मिसळणार नाही, त्याला थोडा वेळ ठेवावं लागणारच आहे. या बटरचा रंग पांढराच असतो, पण जर तुम्हाला बाहेरच्या बटर सारखा थोडासा पिवळसर रंग हवा असेल तर ह्याच्यात खायचा रंग किंवा चिमूटभर हळद टाकायची ह्यावेळी. नंतर हे सगळं लोणी एक कढई घेऊन त्याच्यामध्ये पीठ चाळायची चाळणी ठेवायची आणि त्याच्यामध्ये ओतायचं. लोण्यामध्ये मीठ व्यवस्थित मिसळण्यासाठी त्याला मी 1-2 तास असंच ठेवणार आहे. कारण चमच्याने लोणी जर जास्त हलवलं तर उष्णतेने त्याचं तूप बाहेर पडायला लागतं. चाळणी मात्र पिठाचीच घ्यायची, कारण की लोण्याला आपल्याला एकदम मऊसूत करायचं आहे. लोण्याचं टेक्स्चर मऊसूत होण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही. आणि हे लोणी फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, बाहेरच ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवलं की कडक होऊन जातं, परत आपल्याला चाळणीतून गाळता येणार नाही. जेव्हा आपण साईचं दही लावतो त्यावेळी आपण पातेलं खरडून जी बाजूची कडक साई असते ती सुद्धा घेतो, किंवा जी बुडाला पातेल्याच्या राहिलेली असते ती साई सुद्धा घेतो. आणि मग त्या दह्यापासून लोणी काढताना ती जाडसर साई तशीच लोण्यामध्ये येते. त्या साई सकट लोणी सुद्धा छान लागतं. पण आपल्याला बाजारातलं सॉल्टेड बटर असतं तसं बटर बनवायचं असेल तर असं गाळून घ्यायचं, म्हणजे ती जाडसर साई आणि एखादी काही घाण असेल ती वरचेवरच राहील. तसंही आजकालच्या मुलांना ब्रेड बटर किंवा चपातीवर बटर लावून खायला खूप आवडतं. आणि ते बाजारातलं प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं किंवा आपल्याला माहिती नसतं त्याच्यामध्ये भेसळ आहे की नाही, ते तसलं बटर देण्यापेक्षा हे घरच्या घरी केलेलं बटर देणं कधीही चांगलं आहे. हे बटर बघा आता चाळणीच्या मदतीने आपण चांगलं व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीची जाडसर साई त्याच्यामध्ये निघते. ही साई काही टाकून द्यायची नाही, परत या साईला दह्यामध्ये टाकायची. फक्त ब्रेड बरोबरच नाही तर हे बटर आपण धपाट्याबरोबर सुद्धा खाऊ शकतो. चवीमध्ये काही सुद्धा फरक नाही, अतिशय छान चव लागते. फक्त रंगामध्ये थोडासा फरक येतो. आता हे लोणी थंड पाण्याने 1-2 वेळा धुवून घ्यायचं. अगदी बर्फ टाकलेलं थंड पाणी पाहिजे, म्हणजे लोणी व्यवस्थित धुतलं सुद्धा जाईल आणि घट्टही होईल. लोणी काढल्या मी धुवून घेतलं नव्हतं, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा ताकाचा अंश राहिला होता. आणि जर तुम्ही लोणी धुवून घेतलं असेल तर ही स्टेप स्किप केली तरी चालेल. पण जर लोणी तुम्ही आधी धुवून घेतलं असेल तर मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं. मला लोणी धुवायचं होतं म्हणून मी चमच्याभर मीठ त्याच्यामध्ये टाकलं होतं, त्यामुळे त्याच्याला खारटपणा आता धुतल्यामुळे थोडासा कमी होऊन जाईल. लोण्याचा अंश याच्यामध्ये होता, त्यामुळे पाणी बघा कसं पांढरट झालेलं आहे. बर्फाचं पाणी वापरल्यामुळे लोणी एकदम घट्ट गोळा झालेला आहे. आता हे लोणी आपण व्यवस्थित दाबून त्याच्यातलं पाणी शक्य असेल तेवढं हलक्या हाताने काढून घ्यायचं. हलक्या हातानेच दाबून पाणी काढायचं. जर जास्त जोर लावून तुम्ही पाणी काढायला गेलात तर लोणी सगळीकडे पसरून जाईल. 1-2 वेळा हे लोणी धुवून झाल्यानंतर त्याला एखाद्या काचेच्या डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात ठेवायचं. आपण हे लोणी घरीच तयार केलेलं आहे, त्यामुळे शक्यतो या लोण्याला काचेच्या डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात ठेवा, प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नका. डब्यात लोणी भरल्यानंतर सुद्धा हलक्या हाताने दाबून त्याचं जेवढं पाणी असेल तेवढं काढायचा प्रयत्न करायचा. तुम्हाला जर बाजारात मिळतं तसं ते बटर पेपरमध्ये गुंडाळलेलं लोणी तयार करायचं असेल तर एखाद्या चौकोनी डब्यात किंवा साच्यामध्ये बटर पेपर ठेवून त्याच्यामध्ये हे लोणी ठेवून सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचं. तसा आकार होऊन जातो. पण आपल्याला बटरचा आकार कसा याच्याशी काही लेनदेन नसावं. आता हे आपलं लोणी तयार झालेलं आहे. ह्याला झाकण लावून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं. याच्यात आपण कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह टाकलेले नाहीयेत, त्यामुळे याला महिनाभराच्या आत संपून टाका. जास्त दिवस पण फ्रीजमध्ये ठेवू नका. काय होतं, याच्यावर पांढरी बुरशी लागायला लागते आणि ती आपल्याला लवकर दिसत नाही. आणि घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना सांगायची गरजच नाही की बटर आहे आणि ते संपवा म्हणून. ते आपोआपच चपातीवर घेतील किंवा ब्रेडला लावतील किंवा वरण भातावर सुद्धा टाकून खातील. लहान मुले म्हणजे 8 ते 15 वर्ष वयोगटातली लहान मुले, कारण त्याच्यापेक्षा लहान मुलं फ्रीजमध्ये स्वतःहून काही काढायला जात नाही, ते आपल्यालाच द्यावं लागतं त्यांना. आणि हे बटर आपण घरी बनवलंय, त्यामुळे काही मुलांना प्रॉब्लेम सुद्धा होणार नाही. फ्रीजमध्ये ठेवल्यावर लोणी थोडंसं घट्टसर होतं, त्यामुळे जर तुम्हाला ब्रेडवर लावून खायचं असेल तर ते अर्धा-1 तासभर अगोदर काढून ठेवायचं बाहेर. ब्रेडच्या स्लाइसवर तुम्हाला मी लावून दाखवते. याचं टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे. अशा पद्धतीचं लोणी जर आपल्याला घरात करता येत असेल तर बाहेरून विकत का आणायचं. असं हे घरच्या घरी शुद्ध लोण्यापासून बनवलेलं सॉल्टेड आणि भेसळविरहित बटर तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.